परत एकदा खेचून मारण्याचा प्रयास सोल्ससाठी येत आहे तो मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सिराज शेख, ज्याने 5 षटकार ठोकले 5 बॉलवर. बिनबाद 38 धावा बनवल्या त्याने मागच्या सामन्यात. हाच तो सिराज शेख ऑलराऊंडर, न्यू स्टार एचा ऑलराऊंडर प्लेयर सिराज शेख. बघूया ललित भवर, ज्याने आतापर्यंत 2 षटकार ठोकले, त्याचा सामना करेल सिराज. परत एकदा खेचून मारण्याचा प्रयत्न साईडला बघतोय कॅच होईल की, आणि हा दस्तकाला मस्तक 2 समोरच्या चेंडू दिला षटकार. ललित भवर एकदम आक्रामक होऊन बल्लेबाजी कर रहे इधर पे. सिर्फ षटकार पे षटकार खींचे जा रहे, उनके बल्ला खाली 6 का बल्ला है. दूसरी बॉल पर विकेट, और अब तीसरी गेंद देखते हैं. सिराज टू अजय, और ये गेंद के नीचे सिराज से 2 विकेट बैक टू बैक. लहू के आगे आग को बुझा लेना है और पूरी दुनिया को मुझे कुछ करके दिखाना है, ये बताते हुए सिराज शेख. जीतू मालिक कैप्टन. देखते हैं सिराज शेख खूब भी बेहतरीन तरीके से गोलंदाजी करते हुए. पहली बॉल पे षटकार आने के बाद 2 बॉल पे 2 विकेट, और अब हैट्रिक का मौका होगा उनके पास. आर्यन मात्र फील करके फेंकेंगे. गुड थ्रो. 1 धाव कंप्लीट झालेले आहेत ते 4. धाव संख्या 24. सॉरी. अरे पाटू और भेज पाटू. अरे पाटू ए पाटू भेज. सिराज शेख हैट्रिक का मौका खो दिया है इन्होंने. देखते हैं सिराज शेख. हलक्यात से खेळणे का प्रयास त्या ठिकाणी. निर्धाव गेमची समाप्ती होते या ठिकाणी. चेंडू टाकून झालेले आहेत ते 5. धाव संख्या अजूनही स्थिर 24. लास्ट गेंद सिराज शेख की हलक्यात से खेला है. देखते 2 गेंद चक्कर मिसफील्ड होते हुए कवर करेंगे. जब
और तिथं आपल्या गोलंदाजीमध्ये सिराज शेख चांगली गोलंदाजी म्हणता येईल. आदला बोलतो आणि पीठ बनवतो. डायरेक्ट इसका प्रयास था आखिर मात्रे का अरे वो आई गेम पट्टा देखते हुए क्या है और ये गया षटकार. मेहनत करके अगर पसीना बहाओगे तो क्रिकेट में तुम सेंचुरी जरूर बनाओगे. क्लब पड़ेगा हल्ला 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 सोचलेले होते चेंडू टाकून झालेले होते ते फिर से एक बार चढ़ाया हुआ हल्ला गेंद पे लेकर राहुल अंसारी और बहुत ही अच्छी तरीके से लपका इन्होंने इस बॉल को और विकेट प्राप्त करते हुए अपने घबरा के पीछे दीपक पाटिल हुए थे इसके बाद
प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना इर्दुबी पाडावर उतरतो प्रयास होता त्या ठिकाणी दुसऱ्या रनासाठी धावले आणि 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज खूपच खराब फिल्डिंग करतात दुसरा चेंडू घेऊन जाईल आपल्या षटकातला हातून छान उपक्रम प्रवीण बघूया दुसरा चेंडू प्रवीणसाठी आणि त्याच्या मारण्याचा प्रयास होता बघूया काय होतो बघूया राहिलेच तरी बोलतो त्याचा डावाचा प्रयत्न बघूया पूर्ण करतात बघूया शेवटचा चेंडू अब्दुल खान यांचा प्रवीणसाठी जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि त्रिफळा उद्ध्वस्त दांडी घेऊन अब्दुल खान 42 रन आणि 46 त्याचा आव्हान असेल तो उपयोगी पडण्यास मला चला संध्याकाळचं सत्र सूर्य आपल्या दिशेने खाली जातो हळूहळू सट्रक्षण सजवायचा पटकन लवकरात लवकर याच्यानंतर फायनलचा सामना बघूया आपण विजेता संघ वर्सेस कालच्या दिवसामध्ये संपूर्ण दिवस गाजवला तो TR नागले स्पोर्ट्स नागले रन संख्यांचं आव्हान असेल न्यू स्टार ए या संघाला न्यू स्टार संघाचे सलामीचे फलंदाज अकबर शेख राहिल
अन्सारी. बघूया, सकाळच्या सत्रामध्ये राहिल अन्सारी आणि 50 रन मारले होते. नक्कीच एक हाफ सेंचुरी पूर्ण केली होती. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्ही बघत असताल नक्कीच प्रेक्षक वर्ग जमलेले आहे खूप मॅच बघण्यासाठी. याच्यानंतरचा सामना होणारा फायनलचा सामना, जो संघ विजयी होईल तो 2 हात करेल TR नागले या संघासमोर. आणि अब कमेंट्री के लिए आमंत्रित करते हम हमारे फेवरेट डैडी उर्फ जावेद म्हात्रे. ओव्हर टू द कमेंट्री बॉक्स. खोटं बोललेलं आहे, मला कोणी आमंत्रण केलेलं नाही, मी स्वतः आलेला आहे. पहिला चेंडू राहिलसाठी आणि उजव्या यष्टीच्या बाहेर राहिल्याने सोडून दिला आणि एक धाव नाही. जिंकण्यासाठी धावा त्या 46 धावा म्हणजे 46 धावा हव्यात आणि त्याही पंच बघतायत 9 चेंडू आहे का. खरोखर पंचगिरी अतिशय महत्त्वाची असते सामन्यामध्ये. सामन्याचा निर्णय एखाद्या चुकीचे निर्णय सुद्धा बदलतोय. आणि निश्चितच संध्याकाळच्या सत्रात सर्वांचं स्वागत करतोय. हा खराब चेंडू म्हणून नोंद केलेली आहे. खराब चेंडू नोंद होते बिनबाद 1. सलामीचे 2 फलंदाज आहेत ते राहिल आणि अकबर. संतोष कोम आणि जोरकस मारायचा प्रयत्न. चेंडू नीटची बॅटची कड घेतोय, स्क्वेअर लेग पंचांकडे जातोय. एकी धाव नाही. 1 चेंडू टाकून झाले आणि धावसंख्या ती 1. बोल हा नाही बोल मी. बिनबाद 1. आता 23 चेंडू मध्ये धावा काढायच्या त्या 46. संतोष कोम आमच्या बाजून जातोय. टाकलेला चेंडू परत वेस्टीच्या बाहेर अतिशय पद्धतीने राहिल्याने सोडलेला आहे. धावसंख्या वाढते ती अतिरिक्त धावेने. 2 धावा होत आहेत. बिनबाद 2 धावा आहेत ते आता 45. चेंडू आहेत ते 23. सलामी मध्ये थोडीशी बदल केलेला आहे. अकबर स्वतःच्या खांद्यावर उभा घेऊन गेलेला आहे. संतोषचा हा चेंडू राहिलसाठी आणि परत उजव्या यष्टीच्या बाहेर परत खराब चेंडू आणि धावसंख्या होते ती 3. बिनबाद 3. थोडंसं वाटतं की काहीतरी मनोवैज्ञानिक असं दबाव आलंय काय संतोषवर. कारण राहिलसारखा एक मोठा या क्षेत्रातला या एरियामधला पूर्वपट्टीतला एक खंबा फलंदाज आहे आणि निश्चितच त्याचे गुण अवगुण संपूर्ण संतोषला माहिती आहेत. संतोष आमच्या बाजून जातोय. राहिलसाठी यावेळेला चेंडू अतिशय चांगला चेंडू. टप्पा खाल्यानंतर चेंडू खाली राहतोय. भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. बाकीचं काम यष्टीरक्षक करतोय. बिनबाद 3. बिनबाद 3. या षटकातील 2 चेंडू टाकून झालेत. अद्याप 22 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा हव्यात त्या 43. संतोष कोम विरुद्ध राहील. ही लढत निश्चितच प्रेक्षणीय होईल. आणि यावेळेला जोरकस मारलेला फटका. चेंडू सर्वांच्या बॉक्सकडे येतो. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होतं आणि एका धावेने धावसंख्या होते ती 4. या एका धावेने राहील आपलं खातं खोलतोय. धावसंख्या आहे ती 4. बिनबाद 4. आता प्रथमतः स्ट्राईक होते तो अकबर.
बिनबाद 4, 3 चेंडू टाकून झालेत. अवांतरच्या 3 धावा आहेत. राहीलच्या खात्यात 1 धाव आहे. अकबर स्ट्राईकवर आहे. बघू अकबर काय करतोय. संध्याकाळचं सत्र थोडासा दमटपणा हवेमध्ये आणि निश्चित त्याचा फायदा क्षेत्ररक्षकांना मिळतोय आणि मिळणार असं माझा कयास आहे. अतिशय पांगवलेले क्षेत्ररक्षण, जवळ फक्त यष्टीरक्षक, एक थर्डमॅन आणि सेलिमिडॉप आणि सेलिमिडॉन हे 4-5 खेळाडू, बाकी सर्व पांगवलेले. संतोष कोमटो अकबर, यावेळेला अकबर यांनी सन्मान दिलेला आहे. सेलिमिडॉपला चेंडू जातो, एकही धाव नाही. निश्चितच त्याने वाईट चेंडू टाकले, परंतु अतिशय चांगलं क्षेत्र गोलंदाजी केलेली आहे. धावसंख्या ती 4, बिनबाद 4. बॅटीने फक्त 1 धाव आले, 3 अतिरिक्त आहेत. संतोष कोम, पुढचा चेंडू आणि यावेळेला गगनचुंबी असा फटका आणि धावसंख्या झाली ती 10. अकबर यांनी पहिल्याच चेंडूवर आपले मनसुबे दाखवले होते, मात्र 2 चेंडूला त्यांनी सन्मान दिला होता. यावेळी चेंडू जसा त्याच्या बॅटीच्या पट्ट्यात येतो, तुम्ही अकबरला रोखू शकत नाही, लक्षात घ्या. आणि हा भिरकावलेला गगनचुंबी असा षटकार, मिड विकेटच्या क्षेत्रात मारलेला षटकार. धावसंख्या ती बिनबाद 10 आणि या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाणार तो संतोष कोम. चांगली सुरुवात आहे संघासाठी आणि तेवढं चांगला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय तो एसबी बीबी पाडाकडून संतोष कोम. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेला अतिशय चांगला फटका, मात्र तिकडे झल सुटलाय की काय आणि 1 धाव भेटते. 1-2 धावसंख्या होते ती 11, बिनबाद 11. पहिलं षटक संपले. दर्दी प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद आहे. हा उपांत्य फेरीचा सामना आहे, याच्यानंतर फायनलचा सामना होईल आणि कालच TR नागले यांनी फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. या संघातून जो विजेता ठरेल त्याच्याबरोबर त्यांना फायनलचा सामना खेळायचा आहे. गोलंदाजी येतो तो ललित बोवर, एक चांगला खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, प्रत्येक गोष्टीत आपले योगदान देतो तो, मग ती फलंदाजी असो, क्षेत्ररक्षण असो किंवा गोलंदाजी असो. ललित समोर फलंदाज आहे तो अकबर. अकबर हा 7 धावा खेळतो, एक षटकार असेल. फार मोठी जिम्मेदारी आहे अकबरवर आणि राहिलवर. हा आमचे बंधू रमेश विराळकर इकडे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. ललित बोवर टू अकबर. बघा तुम्ही क्षेत्ररक्षणाची विरचना बघाल तर ऑफला 4-5 आहेत आणि ऑनला 4 आहेत, ऑफला 4 आहेत आणि यष्टीरक्षक यष्ट्यानापासून जरा लांब आहे. एकही खेळाडू जवळ ठेवले नाही. शॉर्ट कव्हरला 1 खेळाडू आहे. ललित बोवर अकबरसाठी जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू निश्चितच सीमारेषेच्या बाहेर जातो. कधी कधी दैवत येतं, कर्म येतं. चांगला चेंडू होता, अकबर यांनी भिरकावण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅकशॉट झाला आणि सरळ किपरच्या मागे 4 धावांसाठी गेला. धावसंख्या झाली ती 15. आणि हिंदीमध्ये कहावत आहे की किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है आणि इकडे बहादूर ठरलाय तो अकबर. बोवर चांगली गोलंदाजी टाकतोय. पहिला चेंडू चौकार आलाय. खेळण्यासाठी सज्ज अकबर. बोवर आणि परत दुसरा चेंडूवर चौकारा. यावेळेला चेंडू पडल्यानंतर लेग साइडला येतोय, मात्र हुक करतोय अकबर आणि 4 धावा. धावसंख्या झाली ती 19. फलकावर लागतात 19 धावा आणि विजयासाठी आता धावा आहेत त्या 16 चेंडू आणि 27 धावा. काही मोठा इक्वेशन नाहीये, मात्र क्रिकेटमध्ये काही घडू शकतो. ललितचा चेंडू अकबर साठी आणि हा षटकार. हा षटकार. धावसंख्या झाली ती
25 आता 22 धावांची 21 धावांची गरज. आणि नेहमी एक गोष्ट सांगतो मी नेहमी की अकबर या एरियातला असा खेळाडू आहे, तो कधी दडपण घेऊन खेळत नाही, आपला नैसर्गिक गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय. आता त्यांनी सलामी चेंज केली, स्वतः गेला, स्वतःच्या खांद्यावर त्याने आपली जबाबदारी घेतली आणि आतापर्यंत व्यवस्थित तो पार पडतोय. 2 चौकार आणि 2 षटकारासहित खेळतोय अकबर. ललित पवार अकबरसाठी जोरकस मारायचा प्रयत्न, चेंडू बॅटीत येत नाही. उजव्या बाहेर पंचांचा इशारा येतोय की चेंडू चांगला होता. धावसंख्या ती 25 म्हणजे 21 धावांची गरज आणि चेंडू आहे ते 14. काय मोठे इक्वेशन नाही आहे, मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही गोष्टी घडतात. ललित पवार अकबरसाठी उजव्या यष्टीच्या बाहेर अकबर यांनी सोडलेला चेंडू आणि धावसंख्या आहे ती 25. 13 चेंडू आणि 21 धावा. एका बाजूने प्रहार करतो तो अकबर, एका बाजूने शांत आहे तो राहील. पवार अकबरसाठी मानव जोरकस प्रयत्न, चेंडू नीटसा बॅटवर येत नाही. संतोष काम करतोय आणि पहिला गडी बाद होतो तेव्हा धावसंख्या ती 25. आता उरलेल्या 2 षटकात धावा हव्यात त्या 12 चेंडू 21 धावा. सलामीचे 2 गोलंदाज ज्यांनी आपली जबाबदारी पार पडली, मात्र 25 धावा खर्च केल्या. अकबर याने खरंच चांगली फलंदाजी केली, संघाची परिस्थिती ओळखून त्याने फलंदाजी केली आणि निश्चितच संघाला चांगल्या स्थितीत त्याने आणलेला आहे. बाद होऊन येतोय, त्यांनी धावा काढल्यात. 9 चेंडू 2 षटकार 2 चौकार असेल, त्याने 21 धावा काढलेत. अतिशय सुरेख फलंदाजी. 2 षटकं संपलेली आहेत. 2 षटकानंतर धावसंख्या ती 25. 1 बाद 25. विजयासाठी धावा हव्यात त्या 12 चेंडू 21 धावा. नवीन फलंदाज गेला तो सिराज, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. त्यांनी झंझावती अशी खेळी केली होती. 9 चेंडू त्यांनी 5 षटकारासहित 38 धावा फटकावल्या होत्या. राहील आणि सिराज 2 खंडे फलंदाज मैदानात आणि गोलंदाजीसाठी येतोय तो रोहित सातवी येतोय. रोहित सातवी येतोय. ऑनला 5, ऑफला 4. जवळ कोणताही खेळाडू नाही, मात्र एक शॉट एक्स्ट्रा कव्हर आहे जिकडे माली उभे आहेत. 12-21 इक्वेशन. रोहित सातवी पॅवलेंच्या बाजून जातोय राहीलसाठी. रोहित पहिला चेंडू घेऊन जाणार. धावा हवेत त्या 12 चेंडू 21 धावा. 1 बाद 25. बाद झाले फलंदाज अकबर, त्याने 21 धावा केल्या आणि हा षटकार. क्या कहणे, तुम्हाला सांगितलं की हे 2-3 खेळाडू असे आहेत की ज्यांना तुम्ही रोखू शकत नाही. कोणतीही बंधनाची बेडी पायात घालून घेणं नाही, आपला नैसर्गिक खेळ करतात ते. अकबर गेल्यानंतर राहिलेली सूत्र हातात घेतली. पहिल्या चेंडूवर षटकार मारला. 11 चेंडू 15 धावा. रोहित सातवी राहीलसाठी आणि हा चेंडू उंच गेलेला आहे. बघूया झेल होती की काय, मात्र झेल सुटलेला आहे आणि 2 धावा काढलेल्या आहेत. अतिशय उंच झेल गेला होता आणि धावसंख्या झाली ती 33 धावा. म्हणजे 12 धावांची गरज आहे, 13 धावांची गरज आहे 10 चेंडूत. आणि राहिलेला मारलेला फटका अतिशय उंच गेला होता आणि शक्यतो उंच गगनचुंबी झेल सुटतायत आणि इकडे तेच झालं. लॉंग ऑफ वरून धावत आला एक खेळाडू, मात्र त्याला झेल पकडता आला नाही
आणि दरम्यान 2 धावा काढल्या. अतिशय सुंदर क्रिकेट इकडे. संध्याकाळचं सत्र 7वी राहील. आणि यावेळेला झेल बघूया होतो की काय. आणि बॉवर यांनी घेतलेला झेल आणि राहिले बाद झालेत. 9-13 राहील बाद झालेत. चांगला झेल घेतलेला आहे तिकडे भोवर यांनी आणि राहील बाद झाले. त्यांनी धावा काढल्या. त्या 6 चेंडूत 9 धावा काढलेत. नवीन फलंदाज गेलाय तो आर्यन गेलाय. 9 चेंडूत पहिल्या षटकात थोडे कमी आले. दुसऱ्या षटकात अकबर याने भरपूर धावा लुटल्या. नंतर तिसऱ्या षटकात राहिल्याने षटकार मारला. आर्यन याने षटकार मारला, चौकार मारला आणि मात्र 2 गडी बाद झाले. इक्वेशन असं आहे 7 खेळाडू बाद व्हायचे बाकी आहेत आणि 6 चेंडूमध्ये 7 चेंडूत 8 धावा. स्ट्राईक वर तो आर्यन मात्र आहे. 7 चेंडूत 8 धावा. पिन ड्रॉप सायलेन्स संपूर्ण ग्राउंड मध्ये एक चांगला सामना इकडे बघायला भेटतो. गोलंदाज मला वाटतं परेड आलेला आहे. परेड आहे समोर आहे आर्यन. 7 चेंडूने 8 धावा. हा उपांत्य फेरीचा सामना जो जिंकेल त्याची नागल्याबरोबर TR नागल्याबरोबर अंतिम फेरीचा सामना होईल. परेड येतोय. परेड टू म्हात्रे आणि यावेळेला जोरदार फटका मात्र सरळ हातात जातो तिकडे. एक धावर समाधान मला वाटतं. धावसंख्या झाली ती 39 धावा झाल्यात. आता 7 धावा पाहिजेत 5 चेंडूवरती.
पांड्या एक चिंगारी है, वो कभी भी सुलग जाती है. या वेळेला मला वाटतं खराब चेंडूची नोंद की पंचांनी काही इशारा केलेला नाहीये. 22 म्हणून धाव आलेली आहे. धाव संख्या झाली ती 40 आणि धावा पाहिजे त्या 4 चेंडू 6. अतिशय उत्कंठावर्धक हा सामना. 4 चेंडूत माझे 6 धावा. आर्यन मात्र स्ट्राईक होय. परेड आर्यनसाठी आणि यावेळेला कव्हरची दिशा आर्यनने मारलेले. बघूया किती झाली चौकार. 3 चेंडू मध्ये 2 धावा पाहिजेत. चांगली फलंदाजी करतो आर्यन, मात्र परिस्थिती ओळखून करतोय. दोन चेंडू मध्ये त्याने 2 चौकार असेल. त्याने किती काढले तुम्ही? 2 चौकार सहित 10 धावावर खेळतो आर्यन, मात्र आता 3 चेंडूत 2 धावा पाहिजेत. चेंडूत 2 धावा पाहिजेत. परेड येतोय. परेड पुढचा चेंडू घेऊन मात्रेसाठी. निश्चितच क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. एक डीप कव्हर ठेवलेला आहे. एक शॉर्ट मिड ऑफ आहे. एक पॉइंट आहे. एक लॉंग लेग आहे. डीप मिड विकेट आहे. एक लॉंग आर्म आहे. यष्टी रक्षक यष्ट्यांना खिडून उभा. थोडं मागे जातो आता. परेड आर्यन म्हात्रेसाठी. 3 चेंडूत 2 धावा. 3 चेंडूत 2 धावा पाहिजेत. परेड जोरकस मारेल. फटका आलेला. आणि अशा पद्धतीने हा सामना जिंकलेला आहे. 3 चौकारासहित नाबाद 14 धावा आर्यन म्हात्रेंनी केल्या. राहिल याने चांगली फलंदाजी केली. त्याच्यानंतर अकबर याने सर्वात उत्कृष्ट अशी फलंदाजी केली. अंतिम फेरीचा सामना होईल तो आता TR नागले विरुद्ध न्यू स्टार कामन. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. नाणेफेकीसाठी दोन्ही कर्णधारांनी यायचं आहे. पुढचं समालोचन साठी माझे सहाय्यक कॉमेंटेटर